नमस्कार. लेनोरा माइंडट्यून कन्सल्टंट्स प्रस्तुत एन्हान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या आजच्या 13व्या भागात मी वीणा दिखे आपणा सर्वांचं स्वागत करते. गेल्या भागामध्ये आपण एक्स्ट्रोवर्ट म्हणजे बहिर्मुख पर्सनॅलिटी, बडबडी व्यक्तिमत्व यांचे गुणधर्म जाणून घेतले, त्यांच्या समस्या आणि यश आनंद मिळवण्यासाठीचा त्यांचा मूलमंत्र जाणून घेतला. आजच्या भागामध्ये त्याच्या एकदम अपोजिट म्हणजे इंट्रोवर्ट अंतर्मुख पर्सनॅलिटी कशा असतात हे जाणून घेणार आहोत. डॉक्टर सीताराम कोल्हे सरांचं स्वागत करते. सर नमस्कार. नमस्कार. तर इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी अंतर्मुख म्हणजे कमी बोलणाऱ्या व्यक्तिमत्व, कदाचित त्यांच्याबद्दल आज जाणून घ्यायचं आहे. काय सांगाल सर? हे व्यक्तिमत्व जसं एक्स्ट्रावर्ट जास्त बडबड करणारे असतात तसं या शांत, संयमी, कमी बोलणारे असतात. निर्णय घेताना अजिबात घाई करत नाही. अच्छा, हे एक वैशिष्ट्य, हे इम्पॉर्टंट वैशिष्ट्य आहे. आणि कुठलाही संवाद अत्यंत गांभीर्यपूर्वक करतात, अत्यंत विचारपूर्वक करतात, खूप डेप्थ मध्ये ते करतात. त्यांच्यामध्ये एक समजूतदारपणा, नात्यांना समजून घेण्याची वृत्ती पण चांगली असते. परंतु या लोकांना मित्रपरिवार तसा कमी असतो. कारण हे या व्यक्तिमत्व स्वतःत रममाण होणाऱ्या, इतरांची स्पर्धा करत नाही, ते स्वतःची स्पर्धा करतात. आणि यांना निसर्गात किंवा बाहेर एकटं फिरायला जास्त आवडतं. आणि त्याच्यामुळे सामाजिक संबंध कमी राहतो. त्याच्यामुळे त्याच्या जवळचे नातेवाईक किंवा समाजातले लोक हा व्यक्ती मिसळत नाही, म्हणून कदाचित नाराज राहू शकतात. आणि मग त्यांच्याकडून तसं एक्सप्रेशन जर या व्यक्तीच्या बाबतीत कधी आलं, त्यांना कळलं, तर मग या व्यक्ती थोड्याशा आपण आनंदाला डिस्ट्रेस त्यांच्या येतो. यासाठी त्यांनी जरी व्यक्तिमत्व त्यांचं तसं असलं तर त्यांनी काही करेक्टिव्ह स्टेप्स या व्यक्तीने घ्यायला पाहिजे. मुळात आधी तर आपण इंट्रोव्हर्ट आहोत म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायला पाहिजे. की नुसत्याच कमी बोलणाऱ्या व्यक्ती असं न म्हणता, म्हणजे त्याच्यातही कदाचित असं असेल ना की काही व्यक्तिमत्वांना नाहीच आवडत जास्त बोलायला, पण त्याच्यातही असं काही सांगता येतं का की जे कमी बोलतात ते सगळे इंट्रोव्हर्टच असतात? असं अजिबात नाही की कमी बोलणाऱ्या सर्वच व्यक्ती इंट्रोव्हर्ट असतात, असं नाही. परंतु हे आपण जे काही लक्षणे सांगितले, ढोबळमानाने आपल्या त्या साईडला आपल्याला पर्सेंटेज आपण म्हणू शकतो की आपला झुकाव ह्या साईडला जास्त आहे. कधी कधी अँबिव्हर्ट पण व्यक्ती असू शकतात, म्हणजे ए टाईप बी टाईपच्या ऐवजी मधल्या व्यक्ती. इंट्रोव्हर्ट एक्स्ट्रोव्हर्टच्या ऐवजी अँबिव्हर्ट हा एक प्रकार आहे. परंतु आपलं प्रमाण ज्या साईडचे जास्त आहे त्या साईडला आपण झोपलो. आणि ज्यांना अजून याच्यामध्ये खूप खोलवर जायचे त्यांनी खरोखर तर मी असं म्हणेन की त्यांनी त्यांच्या सायकोमेट्रिक टेस्टिंग करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांचं नेमकं काय आहेत, आपण काय व्यक्तिमत्व आहोत ते कळेल. अच्छा, मग ज्या व्यक्ती इंट्रोव्हर्ट आहेत त्या कदाचित कमी बोलल्यामुळे त्यांच्या, आपण जसं सर्वसामान्य लोक म्हणतो की मनाचा ठाव लागत नाही की नेमका काय विचार करतायत, तर मग ह्याच्यामुळे संवाद कमी आणि मग काही बाधा येऊ शकते की त्यांच्या आनंदाला किंवा कधी कधी ह्या व्यक्ती काय करतात, स्वसंवाद, स्वतःचे विचार, स्वतःमध्ये रममाण होणं, स्वतःच्या डिसिजनकडे ते त्या पद्धतीने इन्क्लाइंड होणं. कधी कधी तो डिसिजन चुकीच्या दिशेने जातोय हे जर त्यांनी कुणाशी संवाद शेअर नाही केलं तर मग या व्यक्तींना गायडन्स मिळत नाही. आणि मग ते न मिळाल्यामुळं कधी कधी लॉंग टर्म मध्ये कधी कधी त्यांना फ्रस्ट्रेशन येतं, कधी कधी टोकाच्या पावलाकडे पण ते जातात आणि मग ते कुणाशी शेअरच नाही करत. मग अशा व्यक्तींनी सुद्धा, जरी इंट्रोव्हर्ट व्यक्ती ह्या कमी बोलतात, कमी मित्र असतात, पण काही का होईना सिलेक्टेड त्यांना मित्र असावेत. जरी जास्त मित्र परिवार नसतात तरी सिलेक्टेड मित्र असावेत, कारण हे खोलवर संवाद साधणारे असतात. मग एक दोन जरी त्यांचे सिलेक्टेड मित्र असले, त्यांनी केले जाणीवपूर्वक, त्यांच्याशी ते त्यांच्या भावना ते बोलून दाखवू शकतात आणि मग त्यांना योग्य ते गायडन्स मिळेल. त्याच्यामुळे त्यांचे यश सुद्धा ज्या दिशेने ते चालले ते बरोबर आहे याचे एक लिटमस टेस्ट होईल आणि त्यांना यश सुद्धा चांगले मिळेल. आणि समाजामध्ये ते मिसळत नसल्यामुळे त्यांना जो आनंदाची अनुभूती त्याची वेगळी असते थोडीशी. तर मग सपोज एखाद्या कार्यक्रमामध्ये नुसतं फिजिकली प्रेझेन्स राहून जरी हे केलं तर समाजाला बरं वाटेल. आणि दुसरं त्यांनी संगीत असेल, निसर्गाचा आनंद घेणं असेल, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेच्या गोष्टी जर त्यांनी मनापासून केल्या तर त्यांना आनंद देखील मिळेल. आणि यश आणि आनंद हे दोन्ही त्यांना जर मिळालं तर त्यांचं जीवन खरोखर परिपूर्ण होईल. बरोबर आहे. म्हणजे नक्कीच अंतर्मुख असणाऱ्या व्यक्तींनी देखील
कमीत कमी का होईना आपण सिलेक्टिव्ह असा चांगला मित्रपरिवार राखायला पाहिजे, बोललं पाहिजे, कोणाकडे तरी बोललं पाहिजे, स्वसंवाद सोडून. हो ना? ओके, छान. तर मंडळी, साधारणपणे सर जसं म्हणाले, ढोबळमानानं ही काही गुणधर्मांनुसार आपण व्यक्तिमत्वांचे प्रकार आपण सांगू शकतो. याही पलीकडे जाऊन अनेक अशा संमिश्र व्यक्तिमत्व देखील आपल्या समाजामध्ये आपण अवतीभोवती बघतो. त्याबद्दलही आपण नक्कीच बोलणार आहोत. पण आज पुरता या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. नमस्कार. नमस्कार.